पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला आपण पाहतोय कव्हर पंच डोक्यावरून घेऊन कडे जात आहे. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर सीमार शेपार येतोय पहिल्या चेंडूवरती दर्जेदार चौकार डीजे. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पहिल्या चौकारने आपल्या संघाचं अकाउंट इथे ओपन केले आणि आपल्या धावसंख्येला सुरुवात केले भूषणने. उजव्या शीच्या दूरवर जाणारा चेंडू पंच सांगतायत. आपण पाहतोय हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू फलंदाजापासून दूरवर ठेवण्यात गोलंदाज विशाल जैतू यशस्वी होतोय. विशाल जैतू एक असा गोलंदाज जो नेहमी चांगली स्टार्ट आपल्या संघाला करून देतो. इथे मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्याने आलेला एक आकर्षक देखणा प्रेक्षणीय दर्जेदार षटकार डीजे. चेंडू पाहिला तर सुमार त्याच्याचं मी म्हणेन कारण आकुटबाई चेंडू त्याचबरोबर जशीच्या बाहेर चेंडूची गती विशेष नव्हती आणि फलंदाजाला एवढी संधी मिळाली की चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडूला कव्हर पंच डोक्यावरून खेळून काढलंय 6 धावांसाठी. भूषण एक अष्टपैलू खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा संघासाठी खेळण्याची संधी त्याला मिळते नेहमीच तो आपलं योगदान देतो. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्रक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी करणारा एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची नेहमीच चर्चा होते असा शिवबा आशिर्वाद संघाचा खेळाडू स्ट्राईकवर 3 चेंडूवरती 10 या धावसंख्येवर खेळतोय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा आत येणार चेंडू आपण पाहतोय. चेंडूची गती चांगली होती, टप्पा अचूक आणि त्यामुळे फलंदाजाला चेंडूला खेळण्यात यश मिळत नाहीये. या चेंडूला लॉंग ऑफ दिशेला खेळला असं धावा मिळाल्या असत्या मात्र अक्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूची लाईन पूर्णतः फलंदाजाने इथे मिस केले. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू निर्धाव आलाय, 5वा चेंडू घेऊन वैशाल आणि या चेंडूवरती देखील 4 धावांची मोहर उमटवली जाते डीजे. आपण पाहिलं तर आमच्या समवेत जोडले गेले ते म्हणजेच BMW स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय पवनजी ठोंबरे, जर्मन का संघाचे मेंटॉरच्या भूमिकेत आपण त्यांना नेहमीच पाहतो. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पाहायला मिळत नाही कारण पहिला सामना त्यांच्या संघाने जिंकलाय. धन्यवाद निनाद कदम सर. इथे मात्र मिस चॅम्सोक चेंडू खूप काळ हवेत क्षेत्रक्षी चेंडूच्या खाली आणि पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती इथे आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज विशाल जैतू डीजे. पहिल्या 5 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीत धावा जमवत एकूण 14 धावा जमवल्या होत्या. ते म्हणजेच भूषणने मात्र अंतिम चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि त्या दरम्यान त्यांनी आपली विकेट बहाल केले. विकेट गमावले खरेच मी म्हणेन कारण रॉंग शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. या चेंडूवरती एकेरी दुरी धाव घेता आली असती मात्र याही चेंडूवरती अंतिम षटकात पहिल्या षटकातील अंतिम चेंडू मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न तो बाद झालाय. मात्र चांगली सुरुवात चांगली स्टार्ट त्यांनी आपल्या संघाला करून दिले. पहिल्या षटका अखेरीस पॉवर प्लेची आपण पाहिलं दहा फलकाची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर निवास आपल्याला पाहायला मिळतोय. रिलायन्स नवगाव संघाकडे आपण पाहिलं तर लेजंडरी क्रिकेटर विनोददादा वाटकरे, त्याचबरोबर कमलाकर दादले, दिगंबर हामणे,
हेमंत पाटील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. निवास पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळतोय. एक माफ करा, जतीन वाटकर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी इथे आलेला आहे. पहिला चेंडूवरती मंथनच्या बॅटून तडाखे बंद फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर, येतोय उत्तुंगाचा षटकार. डीजे मिडल होत नाही. एक धाव सहजतेने पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र केला जाणार नाहीये, कारण वेगाने ते फेक केली जाते. दोन्ही फलंदाज एकाच धावती समाधान मानतायत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली शिवबा आशिर्वाद संघाची 27 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये किती धावा धाव फलकावर लावतात फलंदाज हे पाहायचंय. दुसऱ्या बाजूला जतीन एक वेगवान गोलंदाज. चांगला चेंडू, जतीनचा चेंडू इतका चांगला होता की त्याने फलंदाजाला चकवलं, यष्टीनं चकवलं आणि यष्टीरक्षकाला देखील चकवलंय. आणि या षटकात आतापर्यंत असे 2 चेंडू जतीनकडून आलेत ज्या चेंडूवरती अतिरिक्त उसी मिळत नाहीये. चेंडू ज्या उसीने येणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा काहीसा खाली राहतोय आणि अशा चेंडूवरती स्ट्रोक खेळणं, फटका लगावणं फलंदाजाला जमत नाहीये. या षटकातील येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय पंच या चेंडूला निश्चितच वाईड घोषित करतायत. अवांतर धावेने धाव फलकात एका धावची भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकात येणारा हा अंतिम चेंडू असेल. आधीच आपण पाहतोय मन बनवलं होतं आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी पाहिली नाही, गती पाहिली नाही, त्यामुळे चेंडू येण्याच्या आधीच आपण पाहतोय बॅट फिरवून फलंदाज मोकळा झाला होता. निर्धाव चेंडू षटकाची इथे सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना शिवबा आशिर्वाद संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 28 धावा. दोन्ही षटकात आपण पाहिलं 14 धावा आल्यात. पहिल्या षटकात एक विकेट प्राप्त केली होती गोलंदाज विशालने. या षटकात गोलंदाज जतीनला मात्र विकेट प्राप्त करता आली नाही. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. तिसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय हे पाहायचंय. लोपेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय. रिलायन्स नवगाव संघ या संघाने कित्येक किताब पटकवलेत. लोपेश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवबा आशिर्वाद संघ या संघाला कमी लेखू नका, कारण गतवर्षी याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर लोपेशच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे मंथन बाद झालाय. आणि या डावखुऱ्या त्याचा जो फलंदाज मैदानात येतोय, जर उर्वरित जे या सामन्यातील चेंडू आहेत त्यापैकी इनिंगमधील जे चेंडू आहेत त्यापैकी जास्तीत जास्त चेंडू या खेळाडूने खेळले तर एक मोठी धावसंख्या निश्चितच पाहायला मिळेल. असा डावखुऱ्या त्याचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज केतन पाटील आपण पाहतोय इथे फलंदाजीसाठी आलाय. एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी क्रमामध्ये नक्कीच बदल पाहायला मिळाला. बऱ्याच वेळेला मंथन
आणि केतनी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बऱ्याच वेळेला मंथन आणि दर्शन डाकी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र आपण पाहिलं तर मंथन आणि भूषण जोडी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली ती म्हणजेच प्रज्वलला. त्यानंतर आपण पाहतो चौथ्या क्रमांकावर आज कीर्तन आलेला आहे. आणि जर आपण पाहिलं चांगल्या चांगल्या संघाची खासियत असते की ॲज पर मॅच सिच्युएशन ते आपल्या फलंदाजी क्रमामध्ये गोलंदाजी क्रमामध्ये बदल करत असतात. लोपेश पुन्हा एकदा सज्ज होते. न्यू बॅटर कीर्तन समोर आहे. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या दूरवर ठेवण्याच्या प्रयत्नात गोलंदाज मात्र दिशा भरकटतोय. त्याच दरम्यान सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिरा डोंगरी या मंडळाचे समर्थक सन्माननीय गौरवभाई यांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. उजव्याशीच्या बाहेर खोलवर चप्प्याचा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडूंनी आपण पाहतोय गोलंदाज इथे आत्मविश्वास वाढेल किंवा आत्मविश्वास जुळावेल. कारण पहिला चेंडू विकेट त्याने प्राप्त केली. त्यानंतर दुसरा चेंडू निश्चितच आव्हान स्वरूपाचा होता. मात्र त्यानंतर तो कमबॅक करतोय. केतनला इथे विचारपूर्वक खेळ करावा लागेल. फलंदाजी करत असताना बऱ्याच वेळेला अंतिम क्षणापर्यंत चेंडू पाहिल्यानंतर मोठे फटके लगवणारे फलंदाज जास्तीत जास्त धावा जमवतात. इथे अजून एक वाईट बॉल येतोय. अजून एक अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या 30 झालेली आहे. रिलायन्स नवगाव संघाकडे आपण पाहिलं एक चांगला फलंदाजी क्रम आहे. हे ध्यानात ठेवून शुभ आशिर्वाद संघाला एक चांगली टोटल धावफलक लावावी लागेल. दुसऱ्या बाजूला रिलायन्स नवगाव संघातील खेळाडू नक्कीच आनंदित असेल. कारण लोपेशला दिलेलं षटक आपण पाहतो आत्तापर्यंत त्यांनी प्रभावीपणे हाताळलं आहे. पहिल्या चेंडू विकेट घेतल्यानंतर जर 2 चेंडू आव्हान पाचशे त्यांनी टाकले असतील तर 2 चेंडू निर्धाव देखील टाकलेत. आणि केतन सारख्या चांगल्या फलंदाजाला त्याने जागीर उभं ठेवलंय. हे विशेष आहे. तिसरं षटक या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळतं. या पहिल्या इनिंग मधील पाहायला मिळतंय जे लोपेश खूप चांगल्या प्रकारे हाताळतोय. इथे मात्र केतन पाटीलच्या बॅटनरीला एक आकर्षक स्ट्रोक पण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी लोपेश करत होता. असं म्हटलं जातं ना गोलंदाज आपल्या षटकात एक तरी चूक करतो, एक तरी चेंडू खराब करतो. कदाचित लोपेशच्या षटकातील हाच खराब चेंडू होता आणि तो चेंडू कीतनच्या रडारमध्ये आला, त्याच्या पाल्यात आला आणि त्या चेंडू त्याने षटकारची मोहर उमटवले. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन लोपेश सज्ज होतोय. पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे तो बदल करतोय. आणि इथे केतनच्या बॅटनं आलेला एक अजून एक आकर्षक सुरेख फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सिक्सेस. सेकंड इन रो. सलग दुसरा षटकार. डीजे जे उर्वरित चेंडू आहेत त्यापैकी जास्तीत जास्त चेंडू हा फलंदाज खेळेल ना तर जास्तीत जास्त धावा येतील. कारण काही चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढले, 2 चेंडू निर्धाव खेळून काढले. मात्र त्यानंतर पुढच्या 2 चेंडू आपण पाहिलं तर आपली आक्रमकता त्यांनी सिद्ध केले. 2 षटकार त्यांनी लगावले आणि या 2 षटकार संघाची धावसंख्या उसळी घेते. संघाची धावसंख्या होते शिव आशीर्वाद संघाची 42 धावा. माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय दिलीप शेठ भोईर या मंडळाचे आधारस्तंभ प्रमुख आयोजक आपण पाहतोय इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल सन्माननीय दिलीप शेठ भोईर आपण येऊन इथे व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. एक भव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संकल्पना यासाठी आपण पाहिलं तर लागणार सहकार्य हे सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचं सहर्ष स्वागत असेल.
शब्द सुमणार मी त्यांचं स्वागत करतोय. विनंती असेल की छोटम शेठ आपण इथे येऊन व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची या स्पर्धेची शोभा वाढवायची. सन्मानित दिलीप शेठ भोईर यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मोना आत्ताच आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि लाईव्ह आमच्याशी लाईव्ह टेलिकास्टला जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो मैदानात चालू सामना आपण पाहतोय. हा सामना शुभा आशिरे विरुद्ध रिलायन्स नौगाव दोन संघामध्ये आणि पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय जिथे पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावसंख्या लागले. प्रथम फलंदाजी करता असताना शुभा आशिरे संघाची 2 गडी बाद 42 धावा. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराट डोंगरी आयोजित भव्यदेव नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा 4थं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज निवास. पहिला चेंडू उजव्या दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचे हात समांतर आणि धावा मिळतील अवांतर. इथे या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या होते ती म्हणजेच 43 धावा. निवास च्या चेंडूवरती लगावलेला स्ट्रोक. चेंडू हवेत आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. षटकार डीजे. सामना जो असेल त्या दोन्ही संघाच्या कडे टॉस साठी यायचंय. पुढील सामना असेल सागरी गणेश विरुद्ध युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण. पुढील सामना युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण विरुद्ध सागरी गणेश. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं इथे टॉस करण्यासाठी. या सामन्याच्या इनिंग्स पे टॉस होणं आवश्यक आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. आपण पाहतोय सागरी गणेश संघाचे काही खेळाडू इथे उपस्थित होत आहेत तर युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाच्या कर्णधार देखील इथे उपस्थित व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपला असणार आहे आणि त्याचा टॉस या चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत क्षेत्र मात्र चेंडूच्या खाली आणि फलंदाज प्रज्वलची खेळी ते संपुष्टात येते. डीजेला संधी. न्यू बॅटर मैदानात उतरायचंय. न्यू बॅटर आपण पाहतोय दर्शन डाकी आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू संघासाठी नेहमीच उपयुक्त असा सिद्ध होणारा खेळाडू. 3 चेंडू या षटकातील झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकाकडे आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या लागली ती म्हणजेच 49 धावा. मागील सामन्यात आपण पाहिलं होतं 50 धावांचं आव्हान दिल्या पार केलं गेलंय. त्यामुळे या सामन्यात पाहूया या 3 चेंडूमध्ये अजून किती धावा धावफलक अजून ऍड केले जातात. किती धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलं जात आहे रिलायन्स नौगाव या संघासमोर. निवास हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे आपली विकेट बहाल केले ती म्हणजेच दर्शनने केतनला स्ट्राईकवर आणण्यासाठी. अजून एक विकेटचं पतन. चला न्यू बॅटर लगेच मैदानात उतरायचंय. केवळ डाकी आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटरच्या स्वरूपात. आपण हे मैदान पाहिलं ना तर बरेच खेळाडूंची इच्छा असते या मैदानात आपला खेळ दाखवण्याची. आणि मैदान संपूर्ण वर्तुळाकार मैदान त्याचबरोबर फ्लडलाईटची सुविधा. इथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जणू काय वाटतं तो इंटरनॅशनल दर्जाचा सामना खेळतोय असा फील त्याला येतो.
आणि यामागेचं प्रमुख व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर सन्माननीय दिलीप शेठ भोईर ज्यांच्या संकल्पनेने हे मैदान आणि त्याचबरोबर APLची रचना केली गेली. APLमध्ये बऱ्याच खेळाडूंना नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आपलं टॅलेंट दाखवण्याची. त्यानंतर बऱ्याच लीग आपण पाहतो ज्या अलिबागमध्ये होतात. मात्र एक भव्य आयोजन APLच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालंय. यंदाच्या वर्षी देखील तेच भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल 2026 मध्ये देखील. आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्यामुळे लोकल संघांना देखील या नाईट क्रिकेटचा अनुभव घेता येतोय. वळूया मैदानाकडे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे लेग पूर्ण विकेटच्या स्वरूपात आपण पाहतोय फलंदाज केतन पाटील बाद असल्याचं इथे पंच दर्शवत आहेत. बॅटची कडा लागली होती त्यामुळे इथे एक धाव निश्चितच दिली जाईल. दोन्ही पंचांनी सल्लामसलत करून इथे हा निर्णय कळवलाय. अंतिम चेंडू आपल्या पाहायला मिळेल षटकातील किंबहुना या इनिंगमधील चेंडू खूप काळ हवेत आहे. झेल टिपण्याची संधी नक्कीच आहे. निखिल तिथे येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपतोय. अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं विकेटचं पतन होत आहे. त्यामुळे धावसंख्या आपण पाहिली 4 षटकांच्या अखेरीस 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलंय शुभ आशिरे संघाने ते म्हणजेच रिलायन्स नवगाव या संघासमोर. 24 षटमध्ये 50 धावांचे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जाणार हे आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. चला टॉस साठी या सागरी गणेश तळ आणि युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे. मित्रांनो हा स्पर्धेचा नियम आहे. जर एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला टॉस विनर घोषित केलं जाईल. मात्र इथे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आदर्श पाटील आपण पाहतोय युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. तर माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा गोल करायचा आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच सागरी गणेश संघाच्या बाजूने. तर चला फलंदाज लगेच पाठवायचे. रिलायन्स नवगाव संघ आपल्या सलवरांची जोडी लगेच मैदानात पाठवायचे आणि या सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकाल ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र आणि अंजुम भाभीचे हिरो सन्माननीय इम्रान बुखारी उर्फ भाईजान यांना. ओव्हर टू यू भाईजान.
सूरज, पहली इनिंग का सत्र यहां पर समाप्त हो चुका। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए शिवा शिवरे टीम ने निर्धारित 24 गेंदों में 49 रन बनाए, 50 रनों का टारगेट सेट किया है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर कमलाकर दादले, आज रिलायंस नौगांव का एक बड़ा नाम, द लेजेंडरी प्लेयर, और उसके साथ बीमार होने के बावजूद भी आज मैदान पर वो अपना जलवा दिखाते हैं। जो लगाता है गेंदबाज की वाट, उसका नाम है विनोद वाटकरे, नॉन सेकंड पर। और गेंदबाजी की पहली जिम्मेदारी गेंदबाज मंथन डाकी। कमलाकर दादले स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे विनोद, गेंदबाजी करने के लिए मंथन डाकी। लेट्स प्ले। पहली गेंद लोअर फुल टॉस, ओहो, यहां पर देखिए बड़ी गैप, और उस गैप को ढूंढने में कामयाब गेंद जाएगी चोटी पुला खालून, बाउंड्री लाइन के बाहर, चौकार। डीजे ने पहली गेंद पर चौवा लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की है। ऐसा कहा जाता है निनाद सर, अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। पहली गेंद पर चौवा लगा के शुरुआत करते हुए बैटर ओल्ड इज गोल्ड कमलाकर दादले। पर इस बार बैक टू द बॉल, और सिकंदर में फंसने की कोशिश, और कैच ऑफ द नहीं, चेक किया जाएगा, यहां पर रिफर किया जाएगा। दूध का दूध, पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट की जुबानी, ऊपर वाला देखता है।
Yes, umpire decision. It's OUT. Out. DJ. जरूर पहली गेंद पर चौका लगाने के बाद दूसरी गेंद पर कमबैक किया। एक तुम्हारी तो एक हमारी, इस तरह का चित्र मैदान पर नजर आता हुआ। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार। कमलाकर दादले जैसे बल्लेबाज यहां पर एक अपनी बड़ी विकेट खोते हुए न्यू बैटर मैदान पर। हेमंत पाटिल रन मशीन रिलायंस नौगांव की फिर से एक बार मंथन डाकिया अपने स्पेल की तीसरी गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे न्यू बैटर हेमंत पाटिल। 24 गेंदे 50 रनों की आवश्यकता और इस 50 रनों में क्या टारगेट सेट किया चेस किया जाएगा, डिपेंड किया जाएगा। इस बार फिर से एक बार हेमंत पाटिल आए। पहली गेंद के ऊपर कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार आती हुई शानदार चौकार। डीजे पर चौवा, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर चौवा। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 8 रन। एक विकेट के नुकसान पर इस बार देखिए शॉट लॉन्ग लेग की दिशा में गेंद को ट्रैवल करने की कोशिश। एक रन के साथ स्ट्राइक रोटेट किया। स्ट्राइक पर बुलाया बैटर विनोद वाटकरे। अंपायर जी से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए, जबकि ये पहला ओवर प्रगति पर 9 रन स्कोर कार्ड पर एक विकेट के नुकसान पर पहला ओवर जारी है। ओहो, इस बार चॉप करना चाहते थे। डॉट गेंद के साथ टीम का स्कोर रुका हुआ 9 रन एक विकेट के नुकसान पर। गेंदें हो चुकी है 5, 1 टू गो। पहले पावर प्ले की ओर के आखिरी एक गेंद शेष बाकी। सामना करेंगे विनोद वाटकरे। स्टेट आयोग सबसे कातिल गौतमी पाटिल पर यह केतन पाटिल अच्छी फील्डिंग करते हुए डॉट गेंद जाती हुई लगातार की 2 गेंदें डॉट। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 9 रन एक विकेट के नुकसान पर। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 41 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए कौन से गेंदबाज को दावत दी जाएगी? भूषण लीजिए पहला टीम की ओर से दूसरी ओर की जिम्मेदारी लेकर शिवबा हशिवरे टीम के लिए। स्ट्राइक पर बल्लेबाज हेमंत पाटिल एक चौबे की सहायता से खेलते हुए, क्योंकि आज की रजनी क्रिकेट का ये शानदार आयोजन और उस आयोजन के शिल्पकार आधार स्तंभ हम सभी के चहीते सम्मानीय आदरणीय दिलीप शेठ भोईर साहब यहां पर आए। उनका फिर से एक बार सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल जीरा डोंगरी की वती से तहे दिल से स्वागत करता हूं, वेलकम कहता हूं, खुशामदीद कहता हूं। 18 गेंदे 41 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पे हेमंत पाटिल गेंदबाजी करेंगे फिर से एक बार अलीबाग की जानिब से। भूषण भूषण की पहली गेंद स्लॉट में आती हुई और उसके ऊपर किया है प्रतिकार। गेंद जाएगी सीमा पार, षटकार। तो इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार। और इस बार फिर से एक बार गेंद को ढकेल दिया है वाइड मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। शानदार षटकार।
दो छक्के लगाते हुए बैटर हेमंत पाटिल। फिर कैसे भूल सकते हैं वो आगरा का मैदान, और उस आगरा के मैदान पर लाजवाब बल्लेबाजी की थी हेमंत पाटिल ने। और तारबाट के मैदान पर ओहो, फिर से एक बार देखिए वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज भूषण इतना भागा कि लंगड़ा हो गया। लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाए। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 27 रन 27। जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। जरूर नौगांव रिलायंस नौगांव का हेमंत बादशाह आज इस मैदान पर झलकते हुए नजर आ रहे। ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया फील्डर है वहां पर केवल डाकी। जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 28 रन 28। कमाल की बल्लेबाजी होती हुई यहां पर स्ट्राइक पर विनोद वाटकर है। 22 रनों की जरूरत जीतने के लिए अभी। ओहो, फिर से एक बार देखिए खेल दिया है केवल पार्टी, केवल डाकी गेंद के नीचे आएंगे, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक नीना जी बतलाते हुए 29 रन। जिस खिलाड़ी ने 3 गेंदों पर 3 छक्के लगाए, क्यों उसे रिलायंस नौगांव का बादशाह कहा जाता है। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, पर इस बार फंस गए, चक गए और हेमंत पाटिल की विकेट प्राप्त करते हुए भूषण गेंदबाज डीजे मास्टर। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 2 विकेटों के नुकसान पर 29 रन। आने वाली 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 21 रनों की जरूरत। जरूर तालियों की बूंज यहां तक आती हुई रिलायंस नौगांव के खेमे में, जिन्होंने 3 गेंदों पर 3 छक्के लगाए और इस पारी में जरूर अपना अस्तित्व टिकाने की कोशिश की। पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रोटेक्शन फेल है। गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज प्रज्वल डाकी। 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता है। बैटर दिगंबर हमने सेकंड पर विनोद वाटकर, नॉन स्ट्राइक पे दिगंबर हमने। गेंदबाजी करेंगे प्रज्वल डाकी, जर्सी नंबर 17। और इस बार जख्मी शेर हवा में खेलने की कोशिश, शानदार कैच, लाजवाब। मंथन डाकी, खारेपाट प्रीमियर लीग का एक आइकॉनिक प्लेयर, शानदार कैच लपकते हुए डीजे।
गेंद पर सफलता हासिल करते बड़ा स्ट्रोक लगाने की लालसा में विनोद वाटकर अपनी कीमती विकेट खो बैठे। न्यू बैटर मैदान पर नवगांव गांव के सरपंच निखिल कवले। 11 गेंद 21 रनों की आवश्यकता। प्रज्वल डाकी गेंदबाजी करने के लिए तैयार। आज इस मंच पर सरपंच की तरह कुछ लड़ना होगा, कुछ कारनामा करना होगा। रिलायंस नवगांव टीम के लिए रनों की बौछार करनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं। ओहो, अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद कट होती हुई सीधा विकेट कीपर केतन पाटिल इनके दस्तानों में। आने वाली 10 गेंदें और 21 रनों की आवश्यकता। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट। प्रज्वल डाकी शानदार गेंदबाजी करते हुए यहां पर थोड़ा सा स्वाभाविक है दबाव क्रिएट करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर। ओहो, फिर से एक बार भी हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, रनों का खतरा हो सकता था। फील्डर वहां पर थोड़े से फंबल हो गए, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर निनाद सर बतलाते हुए 30 रन। आने वाली 9 गेंदें 20 रनों की आवश्यकता है। 9 गेंदें 20 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज दिगंबर हमने। ओहो, फिर से एक बार कट करना चाहते थे, अच्छा प्रयास। फ्लाई स्लिप में वहां पर फील्डर तैनात थे। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 31 रन। आने वाली 8 गेंदें 19 रनों की आवश्यकता। फिर से एक बार स्ट्राइक पे निखिल कवले, गेंदबाजी करेंगे प्रज्वल डाकी। इस बार ऑप्शन के काफी बाहर ऑप्शन अंपायर विनोद पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 32 रन 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली 8 गेंदें 18 रनों की आवश्यकता है। ओहो, तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह डाली हुई यहां पर गेंद, लाजवाब। क्या कमबैक करने वाली गेंद होगी या फिर से एक बार दिगंबर हमने अपने टीम के लिए सूझबूझ के साथ बल्लेबाजी करेंगे, क्योंकि इस ओवर की आखिरी 1 गेंद शेष बाकी है। स्ट्राइक पर निखिल कवले, एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी, आवश्यकता इस स्ट्रोक की। पर इस बार आने वाले से खेल दिया है, मिड ऑन की दिशा में फील्डर है वहां पर। 1 रन लिया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, और अभी अभी नया गर्लफ्रेंड को पकड़ा है हार्दिक पांड्या ने। मायरा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। आने वाली 6 गेंदें 17 रनों की आवश्यकता है। स्पीड अप करना है। गेंदबाजी करने वाली टीम शिवबा शिवरे। इसके बाद होने वाला मुकाबला श्री सागरी गणेश स्थल विपक्ष युवराज युवी पुरस्कृत वागेश्वर वागरन। युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरन, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। 6 गेंदें 17 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पे निखिल, फिर से एक बार 6 गेंदें 17 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर, कौन जीतेगा? चौथी ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज गेंदबाज का नाम बताएं। जयेश। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 34 रन, 16 रनों की आवश्यकता। आने वाली 5 गेंदें
16 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार स्लोवर वन जयेश की शानदार गेंद। इस बार इस गेंद में कमबैक करने की ताकत रखी और डॉट कराने में कामयाब। आने वाली 4 गेंदें 16 रनों की आवश्यकता है। 4 गेंदें 16 रनों की जरूरत। इस बार बड़ा स्ट्रोक दिगंबर हमने के स्लॉट में और उसे भेज दिया है काउ कॉर्नर सीमा रेखा के पार। लॉफ्टेड षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 40 रन। आने वाली 3 गेंदें 10 रनों की आवश्यकता है। तीन गेंदें 10 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर। कौन जीतेगा, जयेश या फिर दिगंबर हमने, नवगांव या फिर हशिवरे? इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे मंथन और शानदार कैच। ये ब्रेक थ्रू दिलाने वाला कैच है। टर्निंग पॉइंट, ठोक दो डीजे। बैटर मैदान पर भूषण राउत। 2 गेंदें 10 रनों की आवश्यकता है। भूषण राउत के ऊपर भी भरोसा है क्योंकि उसने ऐसे काफी मैचेस जीतवाए हैं, पर अभी वो कारनामा फिर से एक बार दोहराना होगा। सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित इस नाइट के प्रतियोगिता में 2 गेंदें 10 रनों की आवश्यकता। ओहो, इस बार अच्छी गेंद जल में लाने की कोशिश की थी। जयेश की गेंद शानदार और यहां पर डॉट कराने में कामयाब। भूषण राउत बैटर आए। एक गेंद 10 रनों की आवश्यकता है और इस बार बड़ा स्ट्रोक लगाया जरूर। फिर से एक बार विकेट प्राप्त करते हुए शानदार कैच मंथन डाकी के हाथों में। डीजे मास्टर